अंदर चालू है कि बंद है सब? चालू है। तो फिर क्यों बंद किया? क्यों? क्यों? अब उनको हम क्या है, हम सिक्युरिटी है। टेक्सटाईल पार्कमध्ये घडलं त्याच्यामुळे मला पण वेदना झाल्या। मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखं असेल तर करतो। तुम्ही मोठे आहात, तुमची सत्ता आहे, तुमचं नाव त्या पदावर आहे, अधिकार आहे तुम्हाला मोठ्या लोकांना आमच्यासारख्या छोट्या लोकांना असं वागवण्याचा। इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका ना, त्याच्यामध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका ना। सगळं त्यांनीच केलं असं ते भाषण करतात ना, म्हणजे MIDC त्यांनीच काढली, विद्या प्रतिष्ठान त्यांनीच काढलं, साहेबांनी तर काहीच केलं नाही ना। मी महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर होतो, काल जे टेक्सटाईल पार्कमध्ये घडलं त्याच्यामुळे मला पण वेदना झाल्या। मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखं असेल तर करतो। तर काकींचा तर प्रश्नच नाही, त्या माझ्या आईसारख्याच आहेत। आणि मी खोलात गेलो, मला त्याच्यामध्ये जितेंद्र जाधव आहे करीचं, हां जितेंद्रचं अभिनंदन करायचं आहे। त्यांनी नंतर ते सगळं दाखवलं खरं काय घडलं। अरे आपण ठीक आहे ना, घरात जरी कुणी माझ्या विरोधात उभं राहिलं तर त्यांनाही लोकशाहीमध्ये अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही। पण इतक्या खालच्या पातळीला जाऊ नका ना, त्याच्यामध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका ना। त्या संदर्भामध्ये बारामतीची जनता सुज्ञ आहे। मी एवढं काम केलं, मी एवढं सगळं सांगितलं तरी देखील बारामतीकरांनी मला लोकसभेला झटका दिला नाही। जोर का झटका लेकिन धीरे से लगा, लगा। बारामतीत ईडी नाही आम्ही आणली। आणि मला प्रश्न विचारायचा आहे त्यांना की ही तुमची मलिदा गँग, या मलिदा गँगला मला प्रश्न विचारायचा आहे। काल टेक्सटाईल पार्क मध्ये घटना झाली, मी नाही काढणार त्याचं काय, माझ्यावरचे संस्कारच नाही। ठीक आहे, झालं अर्धा तास थांबले, काय त्यांना नाही अडवलं, काय फरक पडत नाही, ठीक आहे। तुम्ही मोठे आहात, तुमची सत्ता आहे, तुमचं नाव त्या पदावर आहे, अधिकार आहे तुम्हाला मोठ्या लोकांना आमच्यासारख्या छोट्या लोकांना असं वागवण्याचा। साहेबांनी काढलं, पण ते साहेबांनी केलेलं सगळंच विसरले, सगळं त्यांनीच केलं असं ते भाषण करतात ना, म्हणजे MIDC त्यांनीच काढली, विद्या प्रतिष्ठान त्यांनीच काढलं, साहेबांनी तर काहीच केलं नाही ना। विद्या प्रतिष्ठान कोणी काढलं? MIDC कोणी काढली? आता ते मी काय बोलत नाही, मी माझा मतदान करणार आहे, त्याच्यात मी ठरवलंय कुणाला करायचं। कृषी विज्ञान केंद्र ह्या देशामधलं जे माझे बंधू आज राजेंद्र पवार यशस्वीपणे बघतात, ते कोणी काढलं? म्हणजे MIDC पवार साहेबांनी काढली, शेतीला हमी भाव साहेबांनी दिला, कृषी विज्ञान केंद्र साहेबांनी केलं, आणि या देशातली सगळ्यात मोठी सरसकट 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी कोणी केली? ते सगळं विसरले, आता जाऊ दे, कारण का त्या मलिदा गँगनी इतकं गुरफटलंय ना त्यांना। तो चष्मा जो अमोल दादाला बदलायला सांगितला तो ह्यांनी बदलला असता तर हा दिवसच आला नसता।